मी तुम्हा सगळ्या माध्यमांना हात जोडून विनंती करतो की हा जो पॅनिकिझम, मराठी सांगायचं झालं तर जी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे, तो काहीसा व्यापाऱ्यांकडून चालला आहे, काहीसा विरोधकांकडून चालला आहे, काहीसा माणसाच्या मनामध्ये असुरक्षित भावना, संपलं तर काय करा, आणून ठेवा, याच्यातून निर्माण झालेली स्थिती आहे. वारंवार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी आणि राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी ही मांडणी करत आहेत की कुठेही पेट्रोल डिझेलचा आणि घरगुती गॅसचा, मला हे मान्य आहे की शेवटी प्रायोरिटी ठरवायच्या असतात, त्यात घरगुती गॅसला प्रायोरिटी आहे. त्यामुळे कमर्शियल गॅसला कोटा ठरला, त्या कोट्यामध्ये जे धंदा करतील ते करतील का, तर ती सुरक्षित, म्हणजे जसं आपल्याकडे पाणी आहे तर आपण काय करतो, एप्रिल मे मध्ये जरा कमी सोडतो का, तर पाऊस लांबला तर काय करा. आणि त्यामुळे कुठेही लोकांनी पॅनिक होण्याचं, घाबरून जाण्याचं, असुरक्षित होण्याचं कारण नाही. सुरुवातीला जेवढ्या रांगा लागल्या तेवढ्या आता नाहीत, कारण लोकांना लक्षात आलं की नाही नाही काही शॉर्टेज वगैरे नाही. त्यामुळे 4 किलोमीटर लांबा, 5 किलोमीटर 4 किलोमीटर लांब रांगा वगैरे असं काही झालं नाही. ते तुम्ही हा पॅनिकिझम निर्माण करू नका.